मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहे। जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार त्यांना सुधारित GR देखील राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आला आहे। सगळे सोयरे या शब्दावरून मनोज जरांगे पाटील माघार घेण्यास तयार नव्हते। त्या सगळे सोयरे मध्ये कोण असेल याचा उल्लेख GR मध्ये करण्यात आला आहे। सगळे सोयरे म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेले लग्न, नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहे त्याचा समावेश असेल असा स्पष्ट उल्लेख GR मध्ये करण्यात आला आहे। सगळे सोयरेची व्याख्या करताना त्यामध्ये सरकारकडून तरतूद देखील करण्यात आली आहे। या तरतुदीनुसार कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकाच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भावभावकीतील नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील नातेवाईक असे अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येणार आहे। ज्या मराठा बांधवाची कुणबी नोंद सापडल्या आहे याच नोंदीच्या आधारातून त्यांच्या गणगोंतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना नोंदीचा आधार घेऊनच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील। मराठा समाजात परंपरेनुसार गणगोंताशी लागलेल्या सोयरिके होतात ते सर्व सगळे सोयरे। मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल। असे लग्नाच्या ज्या सोयरिके होतात त्या गणगोंतात आहे, सजातीय आहे याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यात गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असे देखील या GR मध्ये म्हटलं आहे।